144 वर्षाची परंपरा असलेल्या भगवान बालाजीच्या रथोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। बालाजी मंदिरापासून या रथोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली। वेंकटरमणा गोविंदा बालाजी भगवान की जय अशा जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली आहे। तर आकर्षक फुलांनी रथ सजवण्यात आला होता। यावेळी भाविकांनी ढोल ताशाच्या निनादात रथासमोर ठेकाही धरला आहे। नाचत गात रथोत्सव शहरातील मुख्य चौकांमधून मार्गस्थ करण्यात आला। यावेळी हजारो धुळेकर भाविक या रथोत्सवामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। रथ मार्गस्थ होण्यापूर्वीच नागरिकांनी रस्त्यावर रांगोळ्या काढत रथाचे स्वागत केले व ठिकठिकाणी विधिवत पूजा आरती करून भगवान बालाजीचे भाविकांनी दर्शन घेतलं। या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात। नवरात्री निमित्त दरवर्षी 10 दिवस भगवान बालाजीचे वन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते। यात मोर, सिंह, हत्ती, गरुड, शेषनाग, विमान, सूर्य, चंद्रमा, मारुती, सप्तमुखी घोडा आदी वाहनावर विराजमान होऊन भगवान बालाजींची मिरवणूक काढण्यात येते। तदनंतर पाशाकुंश एकादशीला श्री बालाजी मोठ्या रथावर विराजमान होतात। त्यानंतर विधिवत पूजा करून अभिषेक केला जातो। अशा प्रकारे धुळेकरांना दर्शन देऊन बालाजी रथोत्सवाची सांगता केली जाते, अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना लक्ष्मीकांत काकडा यांनी दिली आहे। लक्ष्मीकांत गोविंदप्रसादजी काकडा, इच्छापूर्ती, बालाजी मंदिर, गली नंबर 4, धुळे। प्रतिवर्षाप्रमाणे 144 वर्षापासून चालत आलेल्या भगवान श्री बालाजीच्या नवरात्र महोत्सवात प्रथम 10 दिवस भगवंत वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन शहरात भ्रमण करत असतात। प्रथम दिवशी भगवंत शेष नागावर विराजमान असतात, द्वितीय दिवशी भगवंत मोरावर असतात, तृतीय दिवशी भगवंत सिंहावर विराजमान असतात, चौथ्या दिवशी भगवंत हत्तीवर असतात, 5व्या दिवशी विमानावर, 6व्या दिवशी सूर्यावर, 7व्या दिवशी चंद्रावर, 8व्या दिवशी मारुतीवर असतात, 9व्या दिवशी गरुडावर असतात, 10व्या दिवशी भगवंत घोड्यावर असतात। तदनंतर पाशाकुंश एकादशीला भगवान बालाजी श्री मोठ्या रथावर विराजमान असतात। मोठ्या रथाची प्रथम भगवंत बालाजीला 12 दिवस अभिषेक असतो। तदनंतर भगवंत रथाची पूजा असते आणि भगवंत रथावर विराजमान होऊन सकाळी 11 वाजता विराजमान झालेले आहेत। ही रथयात्रा कमीत कमी 24 तासाच्या पुढे चालते। येणं भगवंताच्या हातात आहे, किती वेळ लागतो, काय लागतो। तसेच धुळ्यात श्री बालाजी भक्त परिवार फार मोठा असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील प्रत्येक भाविक बालाजीच्या रथाला हात लावत असतो। सहस्त्रपूजाने हा बालाजीचा रथ निघत असतो। तदनंतर भगवंत रथावरून परत विराजमान होऊन मंदिरात आल्यावर 15 मिनिटाची विश्रांती देवाला देऊन वर्षात एकदा भगवंताचे चरण स्पर्शचा चान्स प्रत्येक भाविकाला दिला जातो आणि त्यानंतर 11 ब्राह्मणाद्वारे भगवान श्री बालाजीचा सर्वात मोठा महाअभिषेक श्री बालाजी मंदिर संस्थानात होत असतो। 144 वर्षापासून चालत असलेल्या श्री भगवान बालाजीच्या रथयात्रेला आजपर्यंत काहीच कालबोट लागलेले नाही। तसेच धुळ्यातील प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSCB बोर्ड आणि टेलिफोन ऑफिसवाले तसेच धुळ्यातील प्रत्येक भाविकाचे धुळ्यात श्री बालाजी मंदिर रथाला मोठे योगदान असते। शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघाल्यानंतर चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकांचे रिक्त पदावर समायोजन करावे। जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत समान वेतन अदा करावे, अशी मागणी आरोग्य विभाग कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीनं आयटकच्या माध्यमातून करण्यात आली आहे। या मागणी संदर्भात धुळ्यात 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। नियमित आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, शहरी व ग्रामीण यांच्या रिक्त पदावर NHM व NUMH अंतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वयाची अट शिथिल करून त्यांना शासन सेवेत समायोजन करून समान वेतन लागू करावे। औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी। कंत्राटी आरोग्य सेविकांना वेतनवाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी आज आयटकच्या माध्यमातून आरोग्य विभाग कंत्राटी नर्सेसतर्फे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। संघटने जिल्हा कंत्राटी नर्सेस युनियनचे धुळे जिल्हा अध्यक्ष
मी सर्व ANMच्या वतीने अशी विनंती करते शासनाला की आम्ही 2005 पासून 15 ते 17 वर्षापासून कंत्राटी म्हणून काम करत आहे, ANM म्हणून काम करत आहे। आम्ही एवढं कोविड काळ महामारीच्या काळामध्ये शासनाने आमच्याकडून काम करून घेतलं तरी शासन आमचं काही दखल घेत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला वारंवार आंदोलनं करावे लागत आहे। आम्ही मार्च महिन्यापासून सारखे आंदोलनं करत आहे। आता 14-15 तारखेपासून पण नागपूरला आंदोलन केलं, आता 30-31 तारखेला पण आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार आंदोलनं करतोय पण शासन कधीच आमच्याकडे फिरून पाहत नाही आहे। कारण खेडोपाडी शहरी भागात आम्ही एवढं महामारीच्या काळामध्ये आणि जे कामं आले शासनाचे ते काम करून आम्हाला तुटपुंजा मानधनावर काम करावं लागत आहे, तरी शासनाला काही दया येत नाही आमची। त्याच्यामुळं आम्ही आता आमचा हक्क मागितल्याशिवाय शांत बसणार नाही आहेत। कारण आमचा हक्क एकच आहे का आम्हाला समायोजन करावे किंवा समान काम समान वेतन तरी शासनाने लागू करावं। एवढ्या 2च मागण्यांसाठी वारंवार आम्ही आंदोलनं करत आहेत। आम्ही आज महाराष्ट्र राज्यभरात राज्यस्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि याच्या पुढे शासनाने आम्हाला आंदोलनं करण्याचा भाग पाडू नये ही आम्ही शासनाला विनंती करतो। आमच्या कामाची दखल घेऊन शासनाने आमच्यासाठी जास्तीत जास्त जेवढ्या लवकर निर्णय घेता येईल तेवढ्या लवकर शासनाने निर्णय घ्यावी एवढीच अपेक्षा करतो। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रेश्मा कोकणे, आयटकचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, मंगला शेवाळे, वासंती पगार, अक्का बहिरम, सुवर्णा बोरसे, उषा चौहान, वैशाली वेंद्रे, अनिता गौडी, प्रतिमा राऊत, भारती शिंदे, सुनंदा गावित, नामी गावित आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी लुंबिनी बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात आला आहे। धम्म परिवर्तन दिनानिमित्त व्याख्याते प्राध्यापक गौतम निकम यांचे व्याख्यान यावेळी झाले आहे। सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे। प्राध्यापक गौतम निकम हे चाळीसगाव येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत, तसेच ते प्रकाशकही आहेत। त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत। याच माध्यमातून त्यांची आंबेडकरी चळवळ सुरू आहे। प्राध्यापक निकम यांचे खानदेशातील आंबेडकरी चळवळ भाग 2 सुरू असून ते आता 3ऱ्या खंडाचे प्रकाशन सुरू करणार आहेत। तर खानदेशातील आंबेडकरी चळवळ याच विषयावर प्राध्यापक गौतम निकम यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान केलं आहे। खानदेशात बाबासाहेब केव्हा आले, त्यांनी कोणत्या स्थळाला भेटी दिल्या, त्यांची नोंद कुठे आहे, अशा सर्व विषयांवर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केलं आहे। म्हणजे आज तो प्रसंगही काढला तर अंगावर शारे येतात की त्या चळवळी आम्ही उभारल्यात, विद्यार्थी दशकल्या, 50 पैसे नसायचे, आज 50 हजार पॉकेटमध्ये घेऊन फिरतो, पण त्याचं समाधान त्यावेळेस वाटत नाही। 50 पैशाचं एक समाधान त्यावेळेस होतं आणि प्रत्येक विद्यार्थी संघटना महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत असं विद्यार्थी संघटना त्यावेळेस निर्माण केली आणि त्याचा मी जिल्हा संघटक म्हणून काम केलं। म्हणजे आज प्राध्यापक झालो आणि बोलायला लागलो असातला भाग नाही आहे। मित्रांनो, 1929चा प्रसंग, बाबासाहेब पडल्यानंतर महाराष्ट्रातील लोक धावत आले आणि बाबासाहेबांना उचललं तिथे घेऊन आले। मग त्यावेळेस तिथे दिवाण सीताराम चव्हाण यांनी ती अस्पृश्य उद्धार बोर्डिंग काढली होती। तो संदर्भ जो आहे तो संदर्भ खानदेशचा येतो संपूर्ण। बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये बाबासाहेबांनी इस्टॅब्लिश केली, स्थापन केली आणि त्याच्या अनुषंगाने दिवाण सीताराम चव्हाण यांनी 1928 मध्ये बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने 28 मध्ये इस्टॅब्लिश केलं आणि 29 मध्ये त्याची दीनबंधू आश्रम या नावाने ती बोर्डिंग इस्टॅब्लिश केली। पण त्याच्या अगोदर 1925 मध्ये जळगाव येथे संत चोखामेळा वसतिगृह 1925 मध्ये निर्माण झालं, त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या अनुषंगाने। आणि त्याच अनुषंगाने खानदेशामध्ये वसतिगृहाची लाट सुरू झाली आणि मला वाटतं या धुळ्यामध्ये 1938 मध्ये राजेंद्र प्रसाद वसतिगृहाची निर्मिती डॉक्टर घोगे आणि काकासाहेब बर्वे यांच्या माध्यमातून 1938 मध्ये हरिजन
संघाची निर्मिती झालेली दिसून येते. मी प्राचार्य राजेंद्र बोराळकर लुंबिनी बुद्धविहाराचा सचिव आहे. आज लुंबिनी बुद्धविहारामध्ये ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन दिन असं म्हटलं जातं. आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा जो काही कार्यक्रम आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहाने साजरा केला आहे. ज्या नागपूर भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह आपला हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला भंते चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे दरेकाला दीक्षा द्यायची आहे, त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा ज्या स्वतः त्यांनी तयार केल्या होत्या त्या 22 प्रतिज्ञा देऊन बुद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि म्हणून तो जो काही दिवस आहे हा दिवस आंबेडकरी अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की ज्यामुळे संपूर्ण समाजाचं जीवनचरित्र आपल्याला बदललेलं दिसतं, त्यांचं जीवनमान बदललेलं दिसतं. हा केवळ आणि केवळ फक्त बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे हा सर्व बदल आपल्याला पाहायला. या प्रसंगी प्राध्यापक विजय पवार, प्राध्यापक राजेंद्र बोराळकर, प्रज्ञा झालटे, कल्पना बोराळकर, विजय सुरवंशी, साहेबराव लोंढे, दिलीप गुलाले, शरद भामरे, गौतम भामरे, विनोद चव्हाण, केशव जगदेव, ज्ञानेश्वर सोनवणे, भैया वाघ, रवी मोरे, रामचंद्र गांगुर्डे, अनंत भामरे, लक्ष्मीकांत चव्हाण, प्रसंजित बैसाने आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आज देशभरात मोठ्या उत्साहात दसरा सण साजरा केला जात असून विजयादशमी निमित्तानं धुळे पोलीस मुख्यालयातील शस्त्रग्रात पोलीस अधीक्षक यांनी आज सकाळी विधिवतरित्या शस्त्र व वाहन पूजन करत आरती केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं यासाठी देवाला त्यांनी साकडंही घातलं आहे. आज असत्यावर सत्याचा विजय असतो, त्या दृष्टीने आपण हा साजरा करत असतो. सर्वप्रथम मी समस्त धुळेकरांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आज पोलीस मुख्यालयात या ठिकाणी आज आपण शस्त्राची पूजा केली. पोलीस हे नेहमी गाडीतून फिरतात, गाडी देखील आमचं एक महत्त्वाचं वाहन आहे. आम्ही कम्युनिकेशन करतो ते वायरलेस सेटवरून करतो. त्याबरोबर आम्ही गुन्हेगारांना पकडण्यासाठी शस्त्राचा वापर करत असतो. त्या शस्त्रांची पूजा आम्ही या ठिकाणी केली. सगळी वाहनं स्वच्छ करून ते पूजा केली, विधिवत पूजा केली. नंतर आमची वायरलेस सेट, वॉकी टॉकी म्हणजे बाकी इन्स्ट्रुमेंटची पूजा केली आणि या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही शस्त्रांची पूजा केलेली आहे. आमच्या सर्व बांधवांना, पोलीस बांधवांना, अधिकाऱ्यांना मी माझ्यातर्फे दसऱ्या शुभेच्छा देतो. व आत्तापर्यंत जसं आपण शांतपणे सगळे सण साजरे केले त्यादरम्यान आपल्या या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो व सर्वांचा पुनश्च दसऱ्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. यावेळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. भाजपा देवपूर पूर्व मंडल माजी उपाध्यक्ष बिपिनचंद्र रोकडे यांच्या वतीनं नवरात्र उत्सव निमित्त भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दुर्गा मातेचे पूजन महाआरती खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर जयश्री आईराव, सभागृह नेत्या भारती माळी, नगरसेवक नंदू सोनार, अनिल नागमोते, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेविका पुष्पा बोरसे, गुलाब माळी, यशवंत येवलेकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, मुकेश सावंत, शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर राजेंद्र माळी, मिलिंद सोनवणे, डॉक्टर प्रकाश वाघ व आदी यावेळी उपस्थित होते. पाहूया ही बातमी.
प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि आज शेकडोंच्या संख्येने आज भाविकांनी याचा उपभोग घेतला. त्याबद्दल भाविकांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि सुभाषजी भामरे यांनी आम्हाला ती ताकद दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी रूपक बिहारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज विविध वस्तू, सोने, आभूषणे वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीमुळे तिथे उत्साह ओसंडून वाहत होता. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सराफ बाजारात देखील गर्दी केली. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला कपडे, मिठाई, झेंडूची फुले, पूजा साहित्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. यावर्षी पाऊस जरी नसला तरी देखील लाखोंची उलाढाल झाल्याचं दिसून